धन्यवाद चैताली. आणि सगळ्यांचं मी ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंगची संस्थापक संचालक म्हणून सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी ह्या स्पर्धेची परीक्षक नाही आहे, परीक्षक आपले सर्व मान्यवर परीक्षक इथे बसलेले आहेत, 4 जण. ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंग ह्या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती आणि मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाने ही स्पर्धा आयोजित केली. आणि त्याचं जी वक्तृत्व स्पर्धा म्हणजे ही सगळ्या तांत्रिक बाबी ज्या होत्या ऑनलाईन पद्धतीने होणार होती, तर ह्या सगळ्या नियोजनाची जबाबदारी ही ऑगस्ट मीडियावर होती. सर्वप्रथम सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आपण महाराष्ट्र देशाचा उल्लेख करताना आपण नेहमीच वेगवेगळ्या आपल्या सर्व कवींनी गीतकारांनी ओळी लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्या आपण म्हणत असतो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. आणि खरोखरच ही स्पर्धा पाहताना या संपूर्ण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने दर्शन या स्पर्धेतून घडलं असंच मी म्हणेन. कारण काही विद्यार्थी होते, ही सगळी युवा मंडळी होती 16 ते 21 वयोगटातली, त्यामुळे त्यांच्यातला एक राकटपणा किंवा मराठी भाषेसाठी पोटतिडकीने बोलणं हे या स्पर्धेमधून पाहिलं. कणखरपणे ते काही मुद्दे मांडत होते ते आम्ही पाहिलं, त्यांच्या अपेक्षा मांडत होते हे पाहिलं. तसंच काही विद्यार्थ्यांनी अतिशय मायेने मराठीबद्दलची आपुलकी व्यक्त केली, ती देखील खूप लुभावणारी अशी होती. आणि संपूर्ण ह्या स्पर्धेच्या ह्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही समृद्ध झालो असं मी म्हणेन. पुन्हा एकदा महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाचे धन्यवाद, कारण त्यांनी ही संधी आम्हाला दिली. सर्व परीक्षक डॉक्टर सिसिलिया कारवालो, ज्या मराठी भाषेमध्ये ज्या विद्यावाचस्पती आहेत आणि त्याचबरोबर ख्यातनाम कवयित्री, लेखिका, अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. शिवाय भाषा तज्ज्ञ म्हणून त्यांनी या स्पर्धेमध्ये काम केलेलं आहे. तर सिसिलिया ताई, तुम्ही आलात, खूप खूप मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देते की अशा व्यक्ती परीक्षक म्हणून आम्हाला लाभल्या. कवी अरुण म्हात्रे, ज्यांनी कवितांच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि विशेषतः तरुणाईशी त्यांची खूप छान नाळ जोडलेली असते, त्यांचा संवाद असतो. त्यामुळे असे अरुण म्हात्रे सर आम्हाला या परीक्षेला या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले. आणि त्यांनी ह्या सगळ्या तरुणांशी, सिसिलिया ताई म्हणा, अरुण म्हात्रे सर किंवा मोकाशी सर, डॉक्टर कुलकर्णी, ह्या सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या स्पर्धकांशी संवाद साधला. आणि तो संवाद देखील खरोखरच अगदी पाहण्यासारखा होता, अनुभवण्यासारखा होता. तर अरुण म्हात्रे सर, तुम्हालाही धन्यवाद. आणि प्रसाद मोकाशी सर पत्रकारितेत आहेत, ते अनेक वर्ष त्यांनी पत्रकारिता केलेली आहे. लोकसत्तामध्ये ते पत्रकार म्हणून कार्यरत होते आणि त्यांनीही एका वेगळ्या नजरेतून, पत्रकाराच्या नजरेतून त्यांनी समाज पाहिलेला आहे, तरुणाईशी आणि एकूणच समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या एका वेगळ्या दृष्टीतून, पत्रकारितेच्या दृष्टीतून हे परीक्षण झालं, याचा आम्हाला आनंद आहे. डॉक्टर अर्चना कुलकर्णी, ज्या मराठी भाषेच्या अभ्यासक आहेत, मराठी भाषेमध्ये विद्यावाचस्पती आहेत, तर त्यांचाही एक वेगळा दृष्टिकोन ह्या स्पर्धेला लाभला. मराठी भाषेच्या तज्ज्ञ म्हणून त्यांचा दृष्टिकोन या स्पर्धेला लाभला. त्यामुळे अशा सगळ्या या चारही स्पर्धकांची मी मनापासून आभारी आहे. आणि फक्त परीक्षक म्हणून नव्हे, तर ज्या आपुलकीने ही सगळी मंडळी, हे सगळे परीक्षक विद्यार्थ्यांशी, स्पर्धकांशी जोडले गेले, त्यांच्याशी जो संवाद साधला, तो खरंच अतुलनीय असाच मी म्हणेन. ही सगळी स्पर्धा पाहताना आम्ही तर समृद्ध झालोच, आणि तरुणाईशी एक वेगळा, ही सगळी मंडळी म्हणजे ज्यांना आपण जेन झी म्हणतो अशी सगळी मंडळी होती. त्यामुळे त्यांच्याशी जोडला जाण्याचा हा एक खूप छान अनुभव होता. प्रीतम गुप्ते सर, सहयोग कॉलेज जिथे आपण आता कार्यक्रम करतोय, त्याचे प्राचार्य आहेत आणि त्यांचं सर्व सहकार्य आम्हाला या सगळ्या दिवसांमध्ये, कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम असतो, पण इथे आम्ही सलग 7 दिवस येतोय आणि आम्हाला आता असं वाटतं हे आमचंच कॉलेज आहे, इतके आम्ही सगळे इथे रुळलेलो आहोत. तर तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि संपूर्ण त्यांची टीम ही या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाचा भाग होती. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देते. आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने काही ओळी मला सुचल्यात.
तो इथे म्हणून दाखवण्याचा मोह मला होतोय. मी कवयित्री नाही, त्यामुळे मला जे सुचलं ते फक्त तुमच्या समोर मांडतीये. गोष्ट एका स्पर्धेची. स्पर्धा बिर्धा ठरली, जय्यत झाली तयारी. स्पर्धा बिर्धा ठरली, जय्यत झाली तयारी. धावपळ लगबग जणू पंढरीची वारी. स्पर्धक आपले वारकरी, खेड्यापाड्यातून आलेले. कुणी शेतमजूर, कुणी कचरा वेचक, बोलण्यास आसुसलेले. आले कुणी फॉरेनवरून, कुणी अमेरिका, कुणी युरोप. मांडल्या अपेक्षा जोरदार, म्हणाले नाही सोडायची होप. मातृभाषेची गायली थोरवी, मऊ मायेने बोलले. बोलता बोलता कधी मधी ओले डोळे वाहू लागले. आणि हाही अनुभव खरंच आम्ही घेतलेला आहे स्पर्धेच्या दरम्यान. मातृभाषेची गायली थोरवी, मऊ मायेने बोलले. बोलता बोलता कधी मधी ओले डोळे वाहू लागले. युवा पिढी नवा जोश, नवे शब्द झंकारले. हिरिरीचे उत्साहाचे बोल गुंजत राहिले. आणि मला वाटतं आम्हाला सगळ्यांना हे बोल अजून काही दिवस आमच्या कानात गुंजत राहतील. परीक्षक अनुभवी, भाषा जग जाणणारे. परीक्षक अनुभवी, भाषा जग जाणणारे. पत्रकार, कवी, लेखिका, मराठीला मानणारे. शासनाचा भाषा विभाग आभाराचा धनी. या संधीबद्दल ठेवू कृतज्ञता मनी. माय मराठी लाडाची, प्रेमाची ही आई. आपण मराठीला नेहमीच माय मराठी म्हणतो. माय मराठी लाडाची, प्रेमाची ही आई. तीच माझा मिठू, तीच रखुमाई. तीच माझा विठू, तीच रखुमाई. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद, आभार.